नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर बुलढाणा येथे पार पडलेला वचनपूर्ती सोहळा कशा प्रकारे झाला, त्याच्यामध्ये कोणत्या घोषणा झाल्या, ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून येणारे प्रत्येक योजनांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. राज्यातील महिला भगिनींच्या जीवनात सुखसमाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने ही क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ही योजना निरंतर चालू राहण्यासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद केलेली असून यापुढे हात आखडता येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा भगिनींच्या मोठ्या उपस्थित बुलढाणा येथे शारदा ज्ञानपीठ शाळेच्या मैदानावर झाला. त्यात मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान व विविध विकास कामांचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सहकारी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी योजना व्यापकपणे व गतीने राबवण्यात आली. कमी वेळेत पैसे खात्यात येण्याची ही योजना ठरली आहे. शासनाने 33,000 कोटी रुपये या योजनेसाठी बाजूला काढून ठेवले आहेत. त्यामुळे योजना कधीही बंद पडणार नाही. लक्षात घ्या, त्यामुळे योजना कधीही बंद पडणार नाही. योजनेत मिळणाऱ्या रकमेमुळे गरिबांना निश्चित मदत होत आहे. यापुढे बळ मिळाले तर आम्ही ही रक्कम वाढवत जाऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. लक्षात ठेवा, रक्कम वाढवत जाऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की मुलींना मोफत शिक्षण, लेक लाडकी, लखपती दिदी, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, किसान सन्मान योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अशा योजनांमुळे महिलांना व कुटुंबांना बळ मिळत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसायांचे जाळे निर्माण होत आहेत. अधिकाधिक बहिणींना लखपती झाल्याचे बघायचे आहे. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. बुलढाणा शहरात निर्माण करण्यात आलेल्या महापुरुषांचे पुतळे व विविध कामे सौंदर्यीकरण व विकासाला चालना देणारी आहेत. महापुरुषांच्या स्मारकामुळे नव्या पिढीला कायम स्फूर्ती मिळत राहील, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप तसेच लखपती दिदी योजनेच्या लाभार्थ्यांना सन्मान यावेळी करण्यात आला. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा योजना लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. बुलढाणा जिल्हा प्रशासनातर्फे प्रकाशित जिल्हा कॉफी टेबल बुक आणि राजमाता बोधचिन्हांचे अनावरण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. समारंभात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लक्षावधी भगिनी उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर महिला भगिनींनी टाळ्यांच्या कडकडाट व मोबाईलचे टॉर्च उंचावून त्यांचे जोरदार स्वागत केले. लाडक्या बहिणींचे अभिवादन स्वीकारत मान्यवरांनी मंचावर प्रवेश केला. यावेळी अनेक भगिनींनी मान्यवरांच्या राख्या बांधल्या व त्यांच्या समेत सेल्फीही घेतली. मान्यवरांनीही सर्वांचे अभिवादन स्वीकारत त्यांच्याशी संवाद साधला.